आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं। त्यांच्या चरणांवर, त्यांच्या पायावर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे। महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे। उद्धव ठाकरे हे जे आहे हे मुसलमानांच्या समर्थनामध्ये खूप काही करून राहिले। आपलं हिंदूंचं अस्तित्वच हे समाप्त होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली। या घटनेचे पडसाद समस्त शिवप्रेमींमध्ये उमटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी त्यानंतर दिलगिरी देखील व्यक्त केली। पुतळ्याच्या उभारणीत सहभागी असलेले शिल्पकार आणि स्ट्रक्चरल ऑडिटर यांच्यावरही गुन्हे दाखल झाले। चौकशी समिती नेमली गेली। ज्यांच्या वतीने हा पुतळा उभारण्यात आला त्या नौदलाने देखील या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकोटमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणाही केली। एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर सरकार म्हणून जे जे करणं आवश्यक होतं ते या सरकारने केलं। विरोधकांनी या घटनेचा निषेध करून सरकारवर प्रत्यारोप करणं साहजिकच होतं, पण या घटनेचा अवास्तव बाऊ करून विरोधक राज्यातील राजकारण आणि समाजकारणाला जो जातीय रंग देत आहेत तो महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे। सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी विरोधकांनी जी पातळी गाठली आहे तिला महाराष्ट्राच्या इतिहासात तोड नाही, अशी सर्वसामान्य लोकांची भावना झाली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। इथपर्यंत सगळं ठीक होतं, मात्र संजय राऊत, जितेंद्र आव्हाड अशा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या अवशेषांची छायाचित्र आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केली। शिवप्रेमींच्या भावना भडकवणं या पलीकडे त्यामागे दुसरा कोणताही उद्देश नव्हता। विशेष म्हणजे राजकोटमधील या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर यापैकी एकही नेता या पुतळ्याच्या दर्शनासाठी गेला नव्हता। पुतळा कोसळल्यानंतर मात्र विरोधी बाकावरचे सगळे नेते राजकोटमध्ये लगेच गोळा झाले। आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किल्ल्यावरूनच खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ देखील केली। राजकोट किल्ल्यावर पक्षाचे मशाल असलेले झेंडे फडकत होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मालवणच्या भूमीवर विरोधकांच्या आततायी वृत्तीमुळे राजकारणाचा फड रंगला, असं सिंधुदुर्ग वासियांचं म्हणणं आहे। मालवणमध्ये उबाटा गटाचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना डिवचत असताना महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि उबाटा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली। महाराष्ट्रातल्या 3 प्रमुख पक्षांचे हे प्रमुख नेते, मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेला सपशेल जातीय रंग दिसून येत होता, अशी भावना ही पत्रकार परिषद पाहिल्यानंतर सामान्य नागरिकांनी व्यक्त केली। उद्धव ठाकरे हे जे आहे हे मुसलमानांच्या समर्थनामध्ये खूप काही करून राहिले आणि त्याचबरोबर ते हिंदूंच्या विरोधामध्ये खूप मोठे पावलं पण उचलून राहिलेले। हे अयोग्य आहे, कारण की शिवसेनेचा उदयच हा हिंदुत्वासाठी झालेला आहे। हे बघा, शिवाजी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि त्याच्यावर जर कोणता पक्ष राजकारण करत असेल तर त्याच्यासारखा नीच दर्जाचा पक्ष कोणता नाही आहे असं मला वाटते। जर ती चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त झाली पाहिजे आणि ज्याच्याकडून ही चूक झालेली आहे त्याला ती योग्य त्याची शिक्षा पण मिळाली पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी शिवाजी महाराजांच्या चरित्रासारखा मजबूत उभा राहायला पाहिजे। लोकसभाचे मतदान झालं त्याच्यातून स्पष्ट सिद्ध झालं की मुस्लिम मतावरच उद्धव साहेब हे राजकारण करण्याचा पुढचा त्यांची वाटचाल आहे। कारण की मराठी मतांनी त्यांना स्पष्ट नाकारलेलं आहे की त्यांनी जे हिंदुत्वाचा विचार सोडून एक वेगळ्या मार्गाने जाण्याचा त्यांचा विचार आहे, त्या माध्यमातून मराठी मतदान त्यांच्यापासून लांबलं आहे। आजपर्यंत कोणत्याही विरोधी नेत्याने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांचा जातीय उल्लेख कधी केला नव्हता। तो या 3 नेत्यांच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्यंगचित्र आणि व्हिडिओ या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले। पेशव्यांचे वंशज अशा शब्दात फडणवीसांची हेटाळणी देखील करण्यात आली। फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी अन्य कोणताही मुद्दा सापडत नसल्याने त्यांची जात काढली जात असल्याचं दिसून आलं। महाराष्ट्रात 50 वर्ष राजकारण करणाऱ्या शरद पवारांच्या उपस्थितीतच असा प्रकार होणं पवारांच्याच राजकीय कारकिर्दीसाठी लाजिरवाणं होतं।
महाराष्ट्रात जातीय तणाव पसरावा, जातीत भेदाभेद निर्माण व्हावेत आणि रस्त्यावरचा संघर्ष चालू व्हावा अशी परिस्थिती निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे की काय अशी शंका त्या पत्रकार परिषदेनंतर येत होती. महाराष्ट्रात मणिपूर होण्याची भीती आहे असं विधान शरद पवार यांनी नुकतंच केलं होतं. सध्या राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे अशी भावना नागरिक आता व्यक्त करतायत. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेत टाकलं, शाहिस्तेखानाच्या फौजांनी रयतेची लूट केली, असंख्य देवळं तोडली, स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराज यांच्यावर अत्याचार केले, त्यांचे डोळे काढले, कातडी सोडली आणि शिरधडा वेगळे केले. मात्र औरंगजेबाने महाराजांचा असा अपमान केला नव्हता अशी मुक्ताफळे आज संजय राऊत यांनी उधळले. मतांच्या बेगमीसाठी आपल्या राजावर झालेला अन्याय विसरून जाणारे हेच खरे शिवद्रोही म्हणावे लागतील. औरंगजेबाची स्तुती करून अल्पसंख्याक अनुयायाचं राजकारण ज्यांनी चालवलंय ते आज उद्धव यांना प्रिय वाटतंय. हे बाळासाहेबांचं दुर्दैव असल्याची भावना जुने जाणते शिवसैनिक व्यक्त करतायत. आदरणीय स्वर्गीय श्रीयुत बाळासाहेब ठाकरे हे आमचे हृदय सम्राट होते आणि आजही त्याच नावाने ते ओळखले जातात. पण त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे सर्व जनतेला मुख्यमंत्री माजी असल्यानंतरही ते राजकारण करत आहेत आणि या राजकारणाला आपल्या सगळ्या नागरिकांना तमाम मी सांगू इच्छितो, कोणी त्याला बळी पडू नये आणि जर ते बळी पडले तर आपलं हिंदूंचं अस्तित्वच हे समाप्त होईल. ठाकरे हे मुस्लिम दार्जिन आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देण्यात येत आहे. कारण बाळासाहेब हे मुस्लिम दार्जिने कधीच नव्हते, ते हिंदू दार्जिने होते. हिंदुत्वासाठी त्यांनी पूर्ण समर्पण दिलेलं आहे आणि हिंदुत्व हा त्यांचा नारा होता. आणि आजचं जे राजकारण चालवलं आहे तर त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अशी काही खेळच येते की हिंदुत्व सोडून मुस्लिम दार्जिने होणे आणि बाळासाहेबांना तिलांजली देणे हे योग्य नाही आहे. बाळासाहेब हे हिंदुत्व खरोखर हिंदुत्व त्यांच्या पुढे जागृत होतं. महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतात होतं. पण आता जे उद्धव साहेब जे करत आहेत ते काही वेगळं दिसतंय. त्याला असं हिंदुत्व नाही म्हणू शकत आपण. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीयवाद सुरू झाला अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने करत असतात. ब्राह्मणेतर संघर्ष लावून देण्यात शरद पवार आणि त्यांनी पोचलेल्या संघटना यांचा मोठा वाटा आहे, याकडे राज यांचा रोख असतो. मतांच्या राजकारणासाठी हापापलेली काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते हे देशाने अनेक वेळा पाहिलेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या एक गट्टा मतांसाठी आता तशी लाचारी ठाकरेही करू लागलेत. पुतळ्याच्या आडून महाराष्ट्रात बजबजपुरी माजवण्याचा आणि महाराष्ट्राचा बांगलादेश करण्याचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. रोजच्या पत्रकार परिषदांनी तो अधिकाधिक उघड होत चाललाय. अशाच भावना सुशिक्षित वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत.